नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मसाले भात बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी। ह्याच्यामध्ये तुम्ही तूप पण टाकू शकता आणि तेल पण टाकू शकता। ते गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी, छोटा एक चमचा जिरं, एक दालचिनी, एक मसाला विलायची, अर्धा स्टार फूल, एक साधी विलायची आणि 3 लवंगा आणि 4 मिरी घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, 2 तेजपत्ते आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मीडियम आकाराचा एक कांदा कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 8 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। तिखटाप्रमाणे मिरची टाका। हे जी मिरच्या घेतल्यात ना तिन्ही पण तिखटवाल्या आहेत। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे कांदा आणि आपण हे जे टाकले त्याचा सगळा कच्चापणा जाईल। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणारे मीडियम आकाराचं टोमॅटो बारीक कापून घेतलेलं आहे। हे पण आपल्याला एक 2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण साहित्य टाकून घेऊया। त्यात टाकणारे 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, गरम मसाला पण छोटा 1 चमचा घेतलेला आहे। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणारे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर हलवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे अर्धी वाटी पावटा हलवून घेऊया। मीडियम आकाराचा एक बटाटा बघा साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यायचे। फ्रेश मका घेतलेली अर्धी वाटी, एक गाजर घेतलेला आहे मीडियम आकाराचं साल काढून कापून घेतलेला आहे। आता 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणारे कच्चे शेंगदाणे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका। चवीप्रमाणे मीठ, त्याच्यामध्ये टाकणारे थोडीशी कोथिंबीर, देठासकट घेतलेले आहेत, त्याच्या काडे वगैरे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकणारे 1 चमचा तूप। आता हे आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं, शेंगदाणे म्हणा तूप म्हणा। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आता हे 1 मिनिटभर पहिलं मी परतून घेते चांगलं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ही कोलम तांदूळ आहेत, ती एकदम बारीक असे आहेत बघा आणि जुने आहेत। ह्याला 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊया। तांदूळ बघा मी टाकून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, मीडियम गॅसवर एक 2 मिनिटं मी ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं। तर तांदूळ किती होते, ह्या वाटीच्या प्रमाणे 1.5 वाटी तांदूळ होते। जुने तांदूळ असले का नाही की पाणी त्याला जास्त लागतं, त्याप्रमाणे पाणी टाकायचं। तर ह्या वाटीच्या प्रमाणे मी पाणी टाकणार आहे। 5 वाटी बघा मी पाणी टाकलेलं आहे 1.5 वाटीसाठी। त्याला पहिलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं। मिक्स करून घेतले बघा, त्यात अजून 1 वाटी मी पाणी टाकणार आहे। एकूण आपण 6 वाटी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर याला चांगलं आपण उकळून घेऊया पहिलं। भात बघा चांगला उकळलेला आहे, गॅस आहे मीडियमच। असं एकदम मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये फ्लावर टाका, फरसबी टाकू शकता, वाटाणा टाकू शकता। खूप रेसिपी पहिल्या पण मी वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड केलेल्या आहेत भाताच्या। आणि नुसतं सुद्धा तुम्ही एकदा ना मक्याचा भात करून बघा, म्हणजे कॉर्नचा भात इतका छान लागतो ना, एकदम चवीला मस्त लागतो। परत मटकीचा म्हणा, सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। कोथिंबीर टाकली बघा वरनं आणि त्याला देठासकट टाकलेले, थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत त्याच्या भाताला ना, त्याच्यामुळे चव छान येते। भाताची कोणती रेसिपी तुम्हाला पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। आता ही उकळलेलं आहे बरं का छान। काय करायचं माहिती आहे का, एवढी जागा आपल्याला रिकामी ठेवायची अशी आणि बारीक गॅस करणार आहे। म्हणजे हा मोठा बर्नेलचा आहे, म्हणजे तुम्ही मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल। आणि आपल्याला हे 15 मिनटासाठी ठेवायचे। जर तुमची कढई टोप जर पातळ असेल का नाही तर उघडून बघायचं एकदा। पाणी कमी पडलं तर थोडंसं साधं पाणी टाकलं तरी वरनं चालू शकते। बारीक गॅसवर बघा मी ठेवलं होतं 15 मिनटं। पाणी बिणी अजिबात मी ह्याच्यामध्ये टाकलं नाही, तेवढ्याच पाण्यामध्ये मस्त असा मोकळा मोकळा झाला आहे बघा, एकदम मोकळा मोकळा। हे बघा अशा पद्धतीमध्ये। आता याला जर आपण असं पूर्ण पॅक झाकून ठेवलं की नाही तर छान अजून मोकळा मोकळा होतो। तर अशा पद्धतीने बनवायचं आणि एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।